अंतःकरण म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांना एकत्रित अंतःकरण म्हणतात. यांना अंतःकरण चतुष्टय असं पण म्हटलं जातं. आता आपण ह्यांबद्दल थोडी विस्तृत माहिती पाहू. मन. संकल्प, विकल्प करणं हे मनाचं काम असतं. मन म्हणजे कल्पनांचं घर म्हणू शकता किंवा मन म्हणजे कल्पना बनवण्याचा कारखाना पण म्हणू शकता. मग हे कल्पना कशा करत हे पण समजून घेतलं पाहिजे. एखाद्या पूर्णतः नवीन गोष्टीची कल्पना मन करू शकत नाही, त्याला स्मृतींचा आधार घ्यावा लागतो. स्मृतींच्या आधारावर मन कल्पना करत. ते सतत चंचल असतं. चित्त. चित्त म्हणजे स्मृतींचा घर किंवा आपण ह्याच स्मृतींचं कोठार सुद्धा म्हणू शकतो. चित्तामध्ये स्मृती असतात. खोल वृत्ती चित्तामध्ये साठवलेल्या असतात. मग आपणास स्मृती कशा बनतात हा प्रश्न पडला असेल, तर ज्या गोष्टींचा आपणास पूर्वी अनुभव आलेला किंवा अनुभव घेतला असेल तेच अनुभव स्मृती बनतात. मग ह्याच स्मृतींचा वापर करून मन कल्पना करत असतं. बुद्धी. बुद्धी निश्चयात्मक असते. मन ज्या काही कल्पना, संकल्प, विकल्प करतं त्यावर निश्चयात्मक गोष्टी बुद्धी करते. थोडक्यात बुद्धी निर्णय, निश्चय घेण्याचं काम करत असते. अहंकार. वरील सर्व क्रिया करणारा मी आहे असं म्हणणारा मी म्हणजे अहंकार. वरील गोष्टींद्वारे अनुभव अनुभवणारा म्हणजे मी असा जो म्हणतो तो अहंकार. मी जाणणारा, मी अनुभवणारा, मी निर्माता या सर्वांमध्ये जो मीपणा जो आहे तो मी म्हणजे अहंकार. जड गोष्टींशी अनात्मा तादात्म्य ठेवल्याने अहंकार निर्माण होतो.